बसा माझ्याकडे, मी कंटिन्यू ठेवायला.
काय करायचं तुमचं? अरे वंचित बहुजन आघाडीचा, अरे वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, नेते सुजाता तुम आगे बढ़ो, प्रियदर्शी तुम आगे बढ़ो, नेते वसंतदादा बाळासाहेब आगे बढ़ो, नेते वसंतदादा साहेब आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा, अरे बहुजन का खासदार कैसा हो, अरे बहुजन का खासदार कैसा हो, अरे दलित समाज का खासदार कैसा हो, अरे मुस्लिम का खासदार कैसा हो, अरे बहुजनों का खासदार कैसा हो, अरे वंचित बहुजन आघाडीचा. आता गेले एक मिनिट जाऊ दे. वाजवा
ते आधी आजोबांवरती घ्या फक्त. आजी आजोबांवरती घ्या बस. तुझ्या सहकार्य करा. हॅलो या ठिकाणी बहुजन महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून सर्व उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे पदाधिकारी, वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भाजप बहुजन महासंघ, बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया ही व तापेमोर मित्र परिवार सर्व आजी माजी पदाधिकारी, पुणे जिल्ह्याचे सर्व पुणे जिल्हा अध्यक्ष, त्याप्रमाणे पुणे जिल्ह्याचे महिला अध्यक्ष सर्व या ठिकाणी आज आपण वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे पुणे चौतीसचे लोकप्रिय माननीय श्री तात्या मोरे, वजन तात्या मोरे यांच्या श्री वजन तात्या मोरे व अनवरती शेख साहेब यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला हा मतदारसंघाचे माननीय शेख सर यांचा देखील या ठिकाणी आपण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित माननीय वसंतदादा साळे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय उपाध्यक्ष माननीय अनिल जाधव, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रवक्ते, त्याचप्रमाणे पुणे शहराचे निरीक्षक ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंगकर, पुणे जिल्ह्याचे पुणे शहराचे अध्यक्ष माननीय मुंडवरबाई कुरेशी, त्याचप्रमाणे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लजी गुजर, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राजकुमार साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष सीमाताई भालेजैन, त्याचप्रमाणे आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष मोठे भगिनी अनिताताई चव्हाण, युवा आघाडीचे अध्यक्ष माननीय सोमनाथराव पानगाले, त्याचप्रमाणे माथाडी जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष माननीय विशालजी कसबे, माननीय भारत बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय अतुलजी बवले, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट किरणजी कदम सर, काही मतदारसंघातून आताही मतदारसंघातून आलेले विधानसभेचे अध्यक्ष, सर्वच आघाडीचे अध्यक्ष व प्रमुख या ठिकाणी हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण ज्या ऐतिहासिक सणाची या ठिकाणं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्व या ठिकाणी आपल्या वतीनं ज्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल झालेली आहे असे सर्वांचे पुणे शहराचे लोकप्रिय उमेदवार व खासदार माननीय वसंतदादा मोरे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावं.
जवान जय शिवराज जय भीम. आज आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज माझा उमेदवारी अर्ज आपण दाखल करतो. त्याचबरोबर श्री लोकसभेचे अध्यक्ष साहेब यांचा सुद्धा आपण उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतो. त्यानिमित्त आज संपूर्ण पुणे शहरामधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले, सर्व पदाधिकारी आले. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व वीज यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलात. त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो. मला बरोबर 1 वाजता आतमध्ये जायचे, त्यामुळे मी पहिल्यांदा बोलतोय. श्रद्धेय बाळासाहेबांनी मला उमेदवारी जाहीर केली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पुणे शहरामधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना फार मोठ्या प्रमाणात आनंद झाला. आज आपण सर्वांना माहिती आहे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संयमाने यावं. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलात. बंद झाला पण एवढं तापमान असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आज माझ्या फॉर्मेशन साठी थांबलात, त्याबद्दल सर्व ताकद आहे की संपूर्णपणे आम्ही शेख साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत. फक्त कार्यकर्त्यांनी एवढीच विनंती आहे की आपण आजपर्यंत केले काम जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले आणि
पासून प्रत्यक्षात निवडणुकीला सुरुवात होईल. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची की येणार 29 तारखेला आपल्याला चिन्ह मिळेल. अजूनपर्यंत आपल्याला चिन्ह मिळालेलं नाहीये. 29 तारखेला फॉर्म फॉर्मेशन फायनल आहे आणि त्याच दिवशी आपल्याला चिन्ह मिळेल. ज्या दिवशी आपल्याला चिन्ह मिळेल त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रचार चालू होईल. मला वाटतं वसंतमध्ये तरी चिन्हाची गरज नाही आहे पुण्यामध्ये. तुम्ही जे चिन्ह घेताल मला माहिती आहे श्रद्धेय बाळासाहेबांनी आम्ही अकोल्यात गेलो होतो. श्रद्धेय बाळासाहेबांनी अकोल्यामध्ये चिन्ह वेगळं मागितलं होतं. सिलेंडरचं चिन्ह मागितलेलं असताना श्रद्धेय बाळासाहेबांना प्रेशर कुकरचं चिन्ह दिलं कारण त्यांना प्रेशर आलं होतं. आज त्यांचं प्रेशर आपण कशा प्रकारे दाखवून देऊया आपण पुण्यामध्ये सुद्धा दाखवून देऊ. मला वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येने आज महिला भगिनी माझ्या इथं आले नाहीत. मला फक्त तुम्हाला एकच उदाहरण द्यायचंय. मी मागाशी बोललो लोकप्रतिनिधीने विकास कामं करत असताना ती फक्त लाईट रस्ते पाणी ड्रेनेज एवढ्या पुरती करू नये. तर खऱ्या अर्थाने समाजामधील गरीबाला ज्या विषयाची गरज आहे त्याच्यासाठी तो लोकप्रतिनिधी उभा राहायला पाहिजे. आणि एक उदाहरण एक साधं उदाहरण मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलोय. ते उदाहरण मी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं समाजामध्ये वंचित घटकांसाठी फक्त आता वंचित बहुजन आघाडीत काम करणार. आज या ठिकाणी आमच्या तिन्ही आजी आजोबांना पुढे देतात. हॅलो हॅलो वल्लभ सर काय तुमच्या समोर आज या समाजामधील खरे वंचित आहेत. 45 वर्षापूर्वी हे दोघं पुणे शहरामध्ये आले. 45 वर्षापूर्वी दोघंही त्या टायमाला आज 84 वय या म्हातारीचं आणि 45 वर्षापूर्वी आईच्या आणि त्या पुण्यामध्ये आले शिक्षानगर भागामध्ये एका मोठ्या मोकळ्या जागेमध्ये हे दोघं वॉचमॅन म्हणून राहत होते. डोक्यावरती पाणी आणून यांनी तिथली झाडं वाढवली. 45 वर्ष एका ठिकाणी राहिले आणि 45 वर्ष राहिल्यानंतर ना आता त्या जागेची किंमत आली 13 कोटी रुपये जागेची किंमत झाली आणि मालकाने त्यांना त्या घरात जागेची 13 कोटी रुपये किंमत झाली होती. यांना पहिल्यांदा काय केलं असेल ते यांचं पहिलं लाईटचं कनेक्शन कापलं. ते बाहेर जात नाही म्हणून त्याच्यानंतर पाण्याचं कनेक्शन कापलं आणि त्याच्यानंतर आमच्या मंगेश राजकरकडे यांची तक्रार झाली आणि मंगेशची ती तक्रार माझ्याकडे आणली. आम्ही जागेवरती गेलो त्यावेळेस यांना फक्त पाण्याचं कनेक्शन देण्यासाठी गेलो होतो. जागेवरती पाहिलं तर हे म्हातारे ना ते 84 वर्षाचे यांना परंतु हा माणूस पावसाळ्यामध्ये डोक्यावरती हांडा घेऊन पाणी आणताना मला दिसला. काय झुकरून पडला हात गाळ्यात आला. परंतु त्या समाजातल्या जे स्वतःला मोठी लोक समजतात त्यांना यांचा पादर फुटला नाही. या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही जागेवरती जाऊन त्यांना कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला. ते पाण्याचं कनेक्शन आम्ही जागेवरती उभं राहून मी करून दिलं लाईव्ह करून दिलं. परंतु त्याच्यानंतर हे बिल्डर ऐकत नव्हता. बिल्डरला या लोकांनी सांगितलं की फक्त आम्हाला घर द्या आम्ही 45 वर्ष तुमच्या जागेची राखण करतोय. आता या म्हातारपणात स्वर्ग सुद्धा जमत नाही. मुलगी आहे मुलीचे मिस्टर एक्सपायर झाले. मुलगा आहे त्यांचा मुलगा पण अपंग आहे. या तिघांना कुणीच नाहीये. त्यावेळेस अशा लोकांना कोण नसतं ना त्यांच्यासाठी वसंतमुळे 100% असते. त्यांनी जेव्हा मला या गोष्टी सांगितल्या त्याच दिवशी आम्ही जागेवरती गेलो. बिल्डरला सांगितलं की यांची अपेक्षा आहे की यांना तुम्ही त्यांना घरासाठी पैसे द्या. आम्ही घरासाठी पैसे मागितले. यांनी म्हणलं किती पैसे मागितले म्हणलं आम्हाला दादा 10 लाख रुपये दिले तर आम्ही एक चांगलं घर घेऊन स्वतःसाठी. माझी तक्रार झाली मुंबईला. पक्ष नेतृत्वांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि संबंधित बिल्डरने सांगितलं की वसंतमुळे आमच्याकडे पैसे मागितले. असा कुठलाच पुरावा त्यांच्याकडे नव्हता. हे दोघे सांगू शकतील. मी संबंधित विषय सगळा पक्षश्रेष्ठीने समजून सांगितला. त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं मनाला मोठेपणा दाखवला आणि मला सांगितलं आता तुम्हाला जे तुम्ही करा. त्यानंतर मी परत कात्रजला आलो आणि या दोघांना विचारलं तुम्हाला किती पैसे पाहिजे. ते म्हणजे आम्हाला 10 लाख द्या. म्हणलं आता 15 लाख घ्यायचे. आता 1 रुपया पण कमी देणार नाही.
आणि त्या बिल्डरकडून मी 15 लाख रुपये घेतले. त्या 15 लाखामध्ये 14,50,000 यांचा स्वतःचा फ्लॅट यांना करून दिलाय. 14,50,000 राहिले पैसे आम्ही टाकले त्याच्यामध्ये. आज त्यांचे खरेदी तर झाले. ज्यांनी माझ्या पुण्याला न ठेवली असती तर आम्ही 50 वर्ष पुण्यात राहून आम्ही गावाकडे आम्हाला परत तिकडं आहे तसंच जावं लागलं. म्हणून मी पुणे तिकडे भांडलो आणि यांना त्यांचं स्वतःचं घर करून दिलं. आज ज्या माणसांना स्वतःचं 6 स्क्वेअर फूट जागा नव्हती 600 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट यांचा आज तिथे. म्हणून मला या शहरामध्ये काम करत असताना त्या रंगपूरला गांधीसाठी मला काम करायचं, या गरिबांसाठी काम करायचं. म्हणून मी आज फॉर्म भरत असताना माझ्या आई वडिलांना आवडीचं नाही, मला आईने नाही आणलं, माझ्या घरच्यांना नाही आणलं. ज्यांच्यासाठी मला काम करायचं ना त्यांच्या हस्ते मला फॉर्म भरायचा आहे माझा. आणि खऱ्या अर्थाने घरापासून माझा आधार कोण असेल तर ही लोक आहेत. या लोकांनी मला आजपर्यंत इथपर्यंत मोठे केलंय. आणि मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये शून्यापासून सुरुवात केली. कुणाची हिंमत नाही वसंत मोरेला म्हणायची की त्या पक्षात गेला आणि या पक्षात गेला. वंचित बहुजन आघाडीची पुण्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे विखुरलेली ताकद आज ती वसंत मोरेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये एक झालेली मी पाहतोय. मला वाटतं की आपण सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेबांना शब्द दिलाय की येणारी लोकसभा ही वंचित बहुजन आघाडीची असेल आणि त्याच्यानंतर येणारी महानगरपालिका ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीची असेल. मी जास्त सांगणार नाही तुम्हाला की पुणे शहराला महापौर वंचित बहुजन आघाडीचा होईल, पण एवढी तर तुम्हाला मी शब्द देऊ शकतो त्या पुणे शहराचा विरोधी पक्षनेता हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. त्या महानगरपालिकेमध्ये फक्त आपली ताकद आहे तेव्हा भविष्यामध्ये आपल्याकडे पैसे घेऊन येतील, प्रलोभन घेऊन येतील, परंतु ते न बघतात त्यावेळेस फक्त या 2 म्हातारीची चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आणा की खरंच आपल्याला 1500 करता जायचे का आपल्याला यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. एवढ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मला पुढे फॉर्म भरायला आतमध्ये जायचं 1 वाजता. मी त्या आजीला सांगतो तिला काय बोलायचं तिने 2 मिनिटात बोलावं आणि पुढे त्यानंतर पुढच्या 10 मिनिटात मी आतमध्ये जाणार आहे. शहराध्यक्ष त्यांची या ठिकाणी बाजू मांडतील थोडक्यात आणि बाकीचे जे काही नेते असतील ते 2 मिनिटं बोलतील. त्याच्यानंतर आपली या ठिकाणची सभा संपेल. ज्या ठिकाणी आपल्या गाड्या मागच्या बाजूला लागलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण आपल्या गाड्यांकडे जावं, शांत पद्धतीने आपण यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा आपण या बाजूला जाणार आहोत. मी फक्त आतमध्ये जाईन, मला फॉर्म भरण्यासाठी आतमध्ये 1च्या आत जावं लागेल. एवढं सांगतो. उद्याचा शेवटचा दिवस आहे 30 तारखेपासून खऱ्या अर्थाने या पुणे शहरामध्ये आपला प्रचार चालू होईल आणि तो प्रचार चालू असताना कुणी मागे पडू नका एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. हॅलो, आमच्यासारखी वनवास आमच्यासारखी पडलेली आम्ही तुम्हाला माहिती नाही. राज म्हणजे साहेबने मला भेटले. साहेबने आज आम्हाला 14 लाखाचे घर दिलं, डोक्यावर चक्र आले आम्हाला. आणि तुम्हाला काय सांगायचं जरा असले तर तुम्ही आमच्यासारखा गप्प बसू नको. पाठीमागा लागा तुम्हाला ताके काय करत तेव्हाच मला विनंती तुम्हाला. आई वडील काका बाबा सगळ्याला मी सांगते बस तेवढंच मला बोलणं होतं. सांगायला येत नाही, आम्हाला रडायला येतं. आमच्या इथं वनवास काय नाही. 3 महिना पगार नाही दिला आमच्या साहेबांनी. आपण उभे राहिलो आणि उपाशी मरलो आम्ही. असं आम्हाला पोटाने 3 महिना साधं बोला मला भारतरत्न महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज सर्व क्रांतिकारी आपले आराध्य दैवत या सर्वांना अभिवादन करतो. श्रद्धेय बाळासाहेबांनी माझ्यावर शिरूर मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे आणि पुणे मतदारसंघामध्ये तात्या मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सर्वांना
मी एकच सांगू इच्छितो की बाळासाहेबांनी आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. तर तुम्ही सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहात. आपण सर्वजण संयमाने काम करूया. आता संयम राखणं खूप गरजेचं आहे. आजपासून बरोबर 19 दिवस उरलेले आहेत. 19 दिवस आजचा दिवस ठरला तर 13 तारखेला 19 दिवस उरलेले आहेत. आणि 19 दिवसामध्ये आपल्याला दाखवून द्यायचे की पुणे शहरमध्ये तात्या आणि शिरूरमध्ये मी डॉक्टर हप्ता बनवत आपण सर्वांनी मिळून जोरात वंचित आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तसेच पुणे की पसंत सर्वांना समजण्यात दाखवून आलेले द्यायचे की असे आपण बी टीम मोरे नाहीये. वसंत आहेत. आपण तात्याने सांगितलं त्या प्रकारे आपण सर्वजण A+C आहे. आपण सर्वजण शिक्षण स्वयंरोजगार रोजगार या विषयावर मार्गदर्शन करायचे. आपल्या सर्व विद्यार्थी यांना शिक्षण मिळालं पाहिजे, यांना रोजगार मिळाला पाहिजे, सर्वांच्या हाताला स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, कौशल्य विकास मिळाला पाहिजे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करूया. वसंतजी सावलाल आपल्या बरोबर आहेत. आपल्या सर्व बीडचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत. पुणे शहराचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत. सर्व कार्यकर्ते आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आम्हाला याचा फॉर्म भरायला माहिती आहे. सर्वांनी संयम ठेवा आणि सर्वांनी मिळून 19 दिवसामध्ये आपण जोमाने काम करूया आणि वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना आपण असं दाखवून देऊ की आम्ही कमी नाही आणि तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही पार पडू. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांचे आभार आभार आभार. आपली एक परंपरा आहे आणि ती परंपरा विभागातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन करून आपण तिथून प्रारंभ केलेला आहे. पण बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरती बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पक्षाचे उपाध्यक्ष अनिल जाधव त्याचप्रमाणे तेलंग साहेब शहराचे अध्यक्ष मनोहर करुशी साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष विष्णू साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष राजकुमार महिला आघाडीचे अध्यक्ष भास्करताई युवक आघाडीचे अध्यक्ष सोमनाथ पानगरे ही सर्व मंडळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालते. आपल्याला अभिवादन करायचं आहे आणि एक संकल्प करायचा आहे की बाबासाहेब आंबेडकर यांची सत्ता या राज्यात आपल्याला प्रस्थापित करून यांची सत्ता उचलून टाकायची. आपल्याला विनंती राहील की शहराध्यक्ष मनोहरभाई कुरीशी त्याचप्रमाणे सुनीलजी धेंडे हे त्याचं एकच चित्र संचलन चालणारे आपण कुणीही न जाता तात्या आता फॉर्म दाखल करायला चाललेले एवढी वेळ दिली. आता आपल्याला तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती आपण जाऊया. जाण्या अगोदर तात्या फॉर्म भरून येतील आणि आपण सामुदायिक जाऊया. यहाँ पर उपस्थित सभी माँ बहनों से गुजारिश है, हमारे भाइयों से गुजारिश है कि ये सभा बाबा साहब अम्बेडकर के पुतले से हर रात में संपन्न होगी. तो सभी से रिक्वेस्ट है कि वहाँ पर हम लोग अपने वक्त पहुँचे. धन्यवाद. सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती यावं. आपण गेले भीमशक्तीचं विराट दर्शन घडवलेलं आहे. ते दर्शन बाबासाहेबांना पुष्पमालिका अर्पण करून आपल्याला गतिशील करायचं आहे.